तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वी त्याचे प्रकरण क्रमांक 6 आहे बैजिक राशींचे अवयव. तर त्याच्यातला सराव संच 6.4 आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यातला पहिला प्रश्न आहे सोपे रूप द्या आणि त्यातलं पहिलं उदाहरण काय आहे? यम वर्ग वजा यन वर्ग छेद यम अधिक यन कंसाचा वर्ग गुणिले यम वर्ग अधिक mn अधिक यनचा वर्ग छेदात यम घन अधिक तर यम घन वजा यन घन हे आहे. मग याचं काय करणार आपण तर याचे अवयव पाडणार आपण. आता पहिला बघा याचे अवयव पाडूया. यम वर्ग वजा यन वर्ग. तर त्यासाठी हे सूत्र वापरायचं. ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर पहिल्या कंसामध्ये ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसामध्ये ए ए वजा बी. मग तसं याचं कसं येणार? ए अधिक बी म्हणजेच यम अधिक यन येणार पहिल्या कंसामध्ये आणि दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी म्हणजे यम वजा यन छेदामध्ये आता बघा इथे काय यम अधिक यन कंसाचा वर्ग. वर्ग म्हणजे 2 वेळा गुणाकार म्हणजे यम अधिक यन गुणिले यम अधिक यन. असं मी दोनदा का लिहिलं कारण हा वर्ग आहे. म्हणजे दोनदा गुणाकार त्यामुळे कंस दोनदा लिहायचा. आता इथे बघा यम घन अधिक mn अधिक यनचा वर्ग छेद. इथे जर तुम्ही बघितलं यम घन वजा यन घन म्हणजे इथे हा सूत्र वापरायचा. ए घन वजा बी घन बरोबर पहिल्या कंसामध्ये ए वजा बी आहे तसं. दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग अधिक ए बी अधिक बी चा वर्ग. तसं इथं काय येणार यम घन ए आणि बी च्या ठिकाणी यम यन ठेवा. तर यम वजा यन पहिल्या कंसामध्ये यम वजा यन यम वर्ग अधिक आहे ते अधिक एम एन अधिक शेवट बी चा वर्ग म्हणजे यनचा वर्ग. तर अशा प्रकारे ही दोन सूत्र आपण याच्यात वापरली. ती सूत्र इथं समोर त्याच्या कंसात अशी लिहिली तरी चालेल किंवा खाली लिहा इथे अशी कंसात वापरलीत म्हणून. आता काय काय कॅन्सल होतं बघा तर यम वजा यन अंशात आणि छेदात कॅन्सल करायचं. अंशात यम वजा यन छेदात यम वजा यन इथे यम अधिक यन इथे यम अधिक यन कॅन्सल होणार. परत इथे बघा यम वर्ग आहे सॉरी यम वर्ग लिहायला पाहिजे. कारण उदाहरणामध्ये काय दिलं यम वर्ग अधिक यम एन अधिक यन वर्ग. तोच कंस खाली आहे बघा इथे यम वर्ग अधिक यम एन अधिक यन वर्ग. तर या कंसाला सुद्धा हा कंस काय होणार कॅन्सल. म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं आपण काय राहिलं फक्त एक छेद काय येणार आहे यम अधिक यन. पण तुम्ही ही दोन सूत्र वापरले ते इथं असं कंसात बाजूला लिहायला पाहिजे. म्हणजे फक्त उत्तर काय येणार त्याचं एक छेद यम अधिक यन. तर आता उदाहरण क्रमांक 2 बघूया. ए वर्ग अधिक 10a अधिक 21 छेद ए वर्ग अधिक 6a वजा 7 आणि ए वर्ग वजा 1 गुणिले म्हणजे गुणिले ए वर्ग वजा 1 छेद ए अधिक 3. तर हे उदाहरण तुम्ही पहिल्यांदा आहे तसं लिहून घ्या परीक्षेमध्ये सोडवताना. आता पहिल्यांदा आपण याचे अवयव पाडायचे. ए वर्ग अधिक 10a अधिक 21. आता इथे याचा सहगुणक काही नाही म्हणजे किती आहे 1 आहे. तर ह्या 1 ने कितीला गुणायचं 21. तर 1 गुणिले 21 केले आपण तर 21च येणार आणि मग आता त्याचे अवयव पाडायचे. हे आपण आधीच्या सराव संचामध्ये बघितलं. आणि मधली संख्या काय आहे बघा 10a. 10a किंवा 10 लिहा नुसतं अधिक 10 आहे ते आणि त्याच्यानंतर आता इथे बघा 21 तर याचं चिन्ह काय अधिक दोन्ही पण अधिक अधिक घ्या. गुणाकार तुमचा 21 आला पाहिजे आणि चिन्ह समान असल्यामुळे बेरीज किती आली पाहिजे 10. अशा संख्या शोधायच्या म्हणजे समजा आपण असं केलं 7 त्रिक 21 तर 7 त्रिक 21 पण येईल आणि 7 आणि 3 10 पण येईल. त्यामुळे हे अवयव आता इथं आपण वापरायचे म्हणजे कसे वापरणार तर ए वर्ग अधिक 6a परत अधिक इथे येणार सॉरी 6a नाही 7a कारण पहिला अवयव किती येते किंवा पहिली फोड काय आलेली आहे 10a चे 7a अधिक 3a आणि पुढचे किती येणार अधिक 21. तसंच खाली जो आहे त्याचे सुद्धा अवयव पाडण्यासाठी पहिली स्टेप करूया. ए वर्ग अधिक 6a वजा 7 तर याच्यामध्ये सुद्धा 1 आहे आणि शेवटची संख्या वजा 7 आहे. त्याला जर गुणलं आपण 1 गुणिले वजा 7 तर ते वजा 7 येणार. त्याचे अवयव पाडायचे आणि मधली संख्या तिथे किती आहे बघा अधिक 6 आहे. अधिक किती येणार 6 आहे. तर वजा गुणाकार कधी येतो एक वजा असेल त्यातला आणि दुसरा अधिक असेल. चिन्ह भिन्न असल्यावर वजा बाकी गुणाकार वजा 7 पाहिजे. आता याच्यामध्ये काय होणार 7 एक्के 7 म्हणजे इथं 7 घेऊया इथं 1 तर 7 एक्के 7 गुणाकार वजा आला वजा 1 असल्यामुळं आणि 7 वजा 1 6 येणार मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक. त्यामुळे हे अवयव इथं घ्यायचे म्हणजे कसे घेणार ए वर्ग पहिला किती आलेला आहे हे वजा 1 आहे तर असं लिहूया वजा 1 ए ए वर्ग वजा 1 ए दुसरा किती आहे अधिक 7 ए आणि पुढची संख्या किती आहे इथं वजा 7 ते घेतलं
परत गुणिले इथं ए वर्ग वजा 1 कुणाचा वर्ग आहे? 1 चा वर्ग. ओके आणि छेदात आहे तसं ठेवूया ए अधिक 3. तर पहिली स्टेप ही केली आपण. आता त्याच्यानंतर इथे ए वर्ग अधिक 7a याच्यामधनं ए सामायिक काढला आपण पहिल्या दोघांच्या मधनं. तर ए राहील वर्ग त्यातला एक सामायिक काढला, एक शिल्लक राहिला ए अधिक 7a मधला ए काढला, फक्त कोण राहिला 7. तसंच पुढे ह्या पुढच्या दोघांच्या मध्ये अधिक 3 3 जर सामायिक काढलं फक्त कोण किती 1 राहणार हा आणि 21 ला 3 ने भागायचं 3 असं ते 21. तसंच खाली येणार इथे इथे जर आपण बघितलं ए वर्ग आहे तर त्यातला ए जर सामायिक घेतला तर 2 पैकी 1 घेतला 1 इथे राहणार. यातला ए सामायिक घेतला फक्त कोण राहणार वजा 1 परत अधिक यातला दोन्हीकडे 7 आहे तो सामायिक घेऊया 7 आतमध्ये कोण राहणार ए 7 सामायिक घेतला 7 एक्के 7 भागायचं त्याला ए वजा 1. आता इथं इथं जर तुम्ही बघितलं हे सूत्र वापरावं लागणार आपल्याला. ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर ए अधिक बी ए अधिक बी हे सूत्र वापरावं लागणार आपल्याला. तर हे इथं वापरायचं म्हणजे ए वर्ग वजा बी वर्ग तर ए अधिक बी याची किंमत ए चा इथे ए अधिक 1 दुसऱ्या कंसामध्ये ए वजा 1 छेदामध्ये एकदा ए अधिक 1 एकदा ए वजा 1 ते मागासचं सूत्र सांगितलं त्याप्रमाणे आणि खाली आहे तसं ठेवा ए अधिक 3. आता इथे वरच्याचे जे अवयव आहेत ते आपण आता इथं पाडूया. दोन्हीकडे ए अधिक 7 आहेत इथंही आहे आणि इथंही कंस आहे तो पहिल्यांदा ए अधिक 7 आणि मग राहिलेले कोण कोण ए अधिक 3 छेदामध्ये दोन्हीकडे कोण आहेत ए वजा 1 आणि मग राहिलेले कोण ए अधिक 7 ए अधिक किती 7 गुणिले ए अधिक 1 ए वजा 1 छेदात कोण आहे ए अधिक 3 ए अधिक 3 हे आहे. मग आता ए अधिक 3 हे लिहिल्यानंतर याच्यात ए अधिक 3 ला ए अधिक 3 कॅन्सल होणार ए वजा 1 ला ए वजा 1 कॅन्सल होणार ए अधिक 7 ला ए अधिक 7 कॅन्सल होणार फक्त अंशात आणि छेदात एक एक कट करायचे जेवढे आहेत तेवढे फक्त राहिला कोण या सगळ्यामध्ये ए अधिक 1 हे त्याचं सोपं रूप येणार. तर अशा प्रकारे ह्यात तुम्ही काय लिहायचं तर हे सगळ्या स्टेप्स इकडच्या लिहायच्याच. त्याचबरोबर हे जे अवयव पाडले ते एक लिहा हे 2 अवयव पाडले ते असे रेषा म्हणून आणि हे सूत्राचा वापर केला असं जर बाजूला लिहिलं तरी चालेल. ओके अशा पद्धतीने अवयव पाडून मेन स्टेप या तुम्ही सगळ्या लिहिल्या पाहिजेत अवयव पाडलेल्याप्रमाणे. आता उदाहरण क्रमांक 3 बघूया. आता उदाहरण क्रमांक 3 मध्ये पहिल्यांदा ते उदाहरण आहे तसं लिहून घेऊया 8x घन वजा 27y घन छेद 4x वर्ग वजा 9y वर्ग. मग आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर 8 हा कुणाचा घन आहे तर 2 चा घन आहे म्हणजे 2x चा घन वजा 27 कुणाचा जसा 8 2 चा घन तसं 27 कुणाचा घन आहे 3 त्याला y कंसाचा घन आता खाली वर्ग आहे त्यामुळे वर्ग असल्यामुळे 4 कुणाचा वर्ग आहे 2 चा म्हणजे 2x वर्ग वजा 9 कुणाचा वर्ग आहे 3y सॉरी वर्ग द्या तिथे 3y वर्ग. आता हे लिहिल्यानंतर इथे बघा इथे कुठलं सूत्र वापरणार वरती अंशात ए घन वजा बी घन बरोबर ए वजा बी ए वर्ग अधिक ए बी बी चा वर्ग. तर वरती हे सूत्र वापरायचं. आता इथं ए ची किंमत काय आहे 2x आणि बी ची काय आहे 3y या सूत्रात ठेवायचं. पहिल्यांदा काय आहे ए वजा बी म्हणजे 2x अंशात वापरतोय आपण 2x वजा 3y परत ए वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग 2x चा वर्ग परत अधिक ए किती आहे 2x ए ची किंमत 2x बी ची किंमत आहे 3y आणि शेवटी अधिक 3y चा वर्ग. आता छेदामध्ये कुठलं सूत्र वापरायचं तर वर्गाचं सूत्र वापरायचं ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर ए अधिक बी पहिल्या कंसामध्ये आणि दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी. आता ए ची किंमत आहे ही 2x आणि ही बी ची किंमत आहे. तर 2x अधिक 3y पहिला अधिक सूत्रानुसार नंतर वजा 2x वजा 3y. आता ह्या कंसाला हा कंस काय होणार कॅन्सल होणार कंस घालवला आपण. आता 2 चा वर्ग किती येणार 4x वर्ग परत 2 गुणिले 3 6xy अधिक 3 चा वर्ग 9y वर्ग छेदामध्ये काय राहिलं मग 2x अधिक 3y हे उत्तर राहिलं. म्हणजे अशा प्रकारे आपण काय केलं त्याचे
अवयव पाडले आणि कॅन्सल केलं. हे 2 सूत्र वापरली याच्यामध्ये. आता उदाहरण क्रमांक 4. तर आता उदाहरण क्रमांक 4 x वर्ग वजा 5x वजा 24 छेदामध्ये x अधिक 3 x अधिक 8 गुणिले x वर्ग वजा 64 छेद x वजा 8. तर हे उदाहरण आपल्याला सोडवायचं. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही आहे तसं उदाहरण लिहून घेतलं परीक्षेमध्ये. त्याच्यानंतर पहिली स्टेप याचे पहिल्यांदा अवयव पाडूया. इथे काही नाही म्हणजे सहगुणक 1 आहे आणि त्याला जर इकडे वजा 24 ने गुणलं तर वजा 24 येणार आणि मग त्याचे अवयव पाडायचे. मधली संख्या किती आहे बघा? मधली संख्या आहे वजा 5. तर गुणाकार किती पाहिजे आपल्याला? वजा 24 म्हणजे एक संख्या ऋण असणार, एक धन असणार. हं? अशा पद्धतीने अवयव शोधायचे. आता हे शोधल्यानंतर चिन्ह भिन्न असल्यामुळं वजाबाकी. हं? तर बघा 8 त्रिक 24 केले आपण म्हणजे इथं 8 घेतलं इथं 3. तर 8 त्रिक 24 येतात. वजा चिन्ह, एक चिन्ह वजा आहे त्यामुळे वजा, ऋण चिन्ह. 8 मधून 3 गेले 5, मोठ्या संख्येचं चिन्ह ऋण चिन्ह म्हणजे हे अवयव बरोबर आहे. तर ते इथं वापरूया. x वर्ग त्या 5x ची फोड करायची वजा 8x दुसरा आहे अधिक 3x आता परत वजा 24 छेदामध्ये x अधिक 3 आणि x अधिक 8 गुणिले x वर्ग वजा 64. आता याचे अवयव पाडायचे. तर याचे अवयव पाडताना कुठलं सूत्र वापरणार आपण? a वर्ग वजा b वर्ग. तर त्याचं काय येतं? a अधिक b पहिल्या कंसामध्ये आणि दुसऱ्या कंसामध्ये a वजा b. तर हे सूत्र माहिती आहे आपल्याला. a वर्ग वजा b वर्ग बरोबर a अधिक b a वजा b. त्याच्या आधी काय करूया? त्याला असं लिहूया x चा वर्ग आणि हा कुणाचा वर्ग आहे? 8चा. 64 कुणाचा वर्ग आहे? 8चा. आणि छेदामध्ये x वजा 8 कंसाचा वर्ग. तर वर्ग म्हणजे किती वेळा गुणाकार? 2 वेळा. x वजा 8. मग आता हे जे आहेत तर ह्याच्यात आपण डायरेक्ट लिहिणार आहे x वर्ग वजा 8x. ते लिहूया त्या स्टेप्स. x सामायिक काढला आपण असं. इथं x सामायिक काढला तर किती राहणार? 2 पैकी 1 काढला, 1 शिल्लक राहिला वजा 8x मधून x घेतलं फक्त काय राहिले? 8 अधिक 3 बाजूला काढले राहिलं कोण? x आणि 8 त्रिक 24 म्हणजे वजा 8. काय बाजूला काढले यातनं आपण? 3 बाजूला काढले आणि 3 बाजूला काढल्यानंतर x राहिला x वजा 8 छेदात छेदात काय येणार आहे बघा? x अधिक 3 x अधिक 8 ते अवयव तसेच ठेवा. याच्यातनं काय केलं? 3 बाजूला काढले, x आहे तसं 24 ला 3 ने भागायचं. 3 8 24 त्यामुळे इथे 8 येणार. आता इकडे इकडे मगाशी म्हटलं ते हे सूत्र वापरूया. a वर्ग वजा b वर्ग तर x वर्ग वजा 8 वर्ग असं केलं आपण त्याचं रूपांतर. 64चा 64 कोणाचा वर्ग आहे? 8चा त्यानुसार. तर मग हा a झाला, हा b झाला. म्हणजे पहिल्या कंसात काय येणार तिथं? x अधिक 8 येणार पहिल्या कंसामध्ये आणि दुसऱ्या कंसामध्ये काय येणार? x वजा 8 आणि छेदामध्ये x वजा 8 गुणिले x वजा 8 वर्ग आहे त्याचा कंसाचा वर्ग 2 वेळा गुणाकार. मग आता इथे बघा, इथे काय होईल? दोघांमध्ये कोण सामायिक आहे? तर x वजा 8 हा सामायिक आहे. राहिलं कोण? दोन्हीकडे x वजा 8 आहे. त्यामुळे तो सामायिक लिहिला इथे. राहिलं कोण? x अधिक 3 छेदामध्ये x अधिक 3 x अधिक 8 गुणिले आता इथे बघा x वजा 8 ला x वजा 8 काय होईल? कॅन्सल होईल. इथं कोण राहील मग वरती? x अधिक 8 आणि छेदामध्ये कोण राहील? x वजा 8. इथे 2 होते वर्ग म्हणजे त्यातला एक इथे कॅन्सल झाला. मग आता जे कॅन्सल होतं ते कॅन्सल करूया. x वजा 8 x वजा 8 परत x अधिक 3 ला x अधिक 3 कॅन्सल होणार. x अधिक 8 ला x अधिक 8 कॅन्सल होणार. म्हणजे सगळेच झाले कॅन्सल. जसं की समजा 5 गुणिले 6 आणि 6 गुणिले 5 आहे. तर काय होणार? 5 एके 5 5 एके 5 6 एके 6 6 एके 6 म्हणजे सगळं कॅन्सल केल्यावर काय राहतं? 1 राहतं. त्यामुळे इथं उत्तर किती लिहायचं? सगळेच कॅन्सल झाल्यावर त्यातले सगळेच जर कॅन्सल झाले असतील तर किती येणार? ह्या उदाहरणानुसार 1 येणार त्याचं उत्तर. कारण सगळेच कंस कॅन्सल झाले. त्यामुळे चौथ्याचं उत्तर किती येणार आहे? 1. तर आता उदाहरण क्रमांक 5 बघूया. 3x वर्ग वजा x वजा 2 छेदामध्ये x वर्ग वजा 7x अधिक 12. इथं आता गुणिलेच्या ऐवजी भागिले चिन्ह आहे. 3x वर्ग वजा 7x वजा 6 छेद x वर्ग वजा 4. तर याची आधी अवयव पाडायला घेऊया. उदाहरण आहे तसं लिहून घ्या. त्याच्यानंतर पहिली स्टेप. आता इथे बघा 3 ला जर वजा 2 ने गुणलं तर किती येणार आहे? वजा 6 येणार. तर वजा 6 3 गुणिले वजा 2 वजा 6 त्याचे अवयव पाडायचे. तर गुणाकार वजा 6 पाहिजे. तर एक वजा येणार, एक अधिक.
मधली संख्या ला लागून काहीच नाहीये. त्यामुळे किती घ्यायचं? -1 घ्यायचं. चिन्ह काय आहे त्याचं? वजा. आणि ला लागून काही संख्या नसल्यामुळे 1 घ्यायचं. मग आता असं याच्यात पाहिजे गुणाकार 6 आणि वजाबाकी 1. म्हणजे समजा आपण असं केलं 3 गुणिले 2. 3 दोन्ही 6. एक चिन्ह वजा. 3 वजा 2 1 मोठ्या संख्येचं चिन्ह वजा किंवा ऋण. मग आता इथे हे अवयव इथं वापरूया. म्हणजे 3x वर्ग पहिलं किती आहे? वजा 3x याची फोड केली आपण अधिक 2x आणि पुढे किती आहे? वजा 2. छेदामध्ये तसंच बघूया आपण. इथे काही नाही म्हणजे सहगुणक 1. 1 न कितीला गुणायचं? 12ला. 1 गुणिले 12 येणार. 1 न ह्या 12ला गुणले तर 12 येणार आणि मग त्याचे अवयव काढायचे. तर 12चे अवयव पाडताना मधली संख्या काय आहे बघा? -7. आता हे धन आहे. तर दोन्ही अधिक किंवा दोन्ही वजा घेऊ शकता. इथलं चिन्ह काय आहे? वजा. त्यामुळे दोन्ही पण वजा घ्या. मग आता 4 आणि 3 केले समजा. 4 त्रिकम 12 वजा अधिक 12 येईल. गुणाकार 12 येईल. आणि चिन्ह समान असल्यामुळे बेरीज. बेरीज किती येणार? -7 येणार. त्यामुळे हे अवयव वापरूया. x वर्ग किंवा ही फोड वापरूया. -4x वजा 3x अधिक किती आहे शेवटचं राहिलेलं? 12. तर इथे भागिले चिन्ह आहे. तर हे आहे तसंच ठेवा पहिल्यांदा. नंतर बघूया आपण. 3 गुणिले -6 केलं. तर 3 गुणिले -6 केल्यावर किती येणार? तर -18 येणार. किती येणार? -18. त्याचे अवयव पाडायचे. तर त्याचे अवयव पाडत असताना मधली संख्या काय आहे बघा? -7 आहे. तर ती इथं लिहूया -7. आता वजा गुणाकार ऋण गुणाकार कधी येणार? एक ऋण आणि एक धन. चिन्ह भिन्न असल्यावर वजाबाकी. म्हणजे असं पाहिजे की गुणाकार -18 येईल आणि वजाबाकी किंवा वजाबाकी करून काय ते -7 येईल. म्हणून -9 आणि 2. बघा 9 दुनी 18 -18 आले. 9 मधून 2 गेले 7. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा. ते अवयव इथं वापरूया. 3x वर्ग वजा 9x पहिलं. 3x वर्ग वजा 9x अधिक 2x वजा 6. इथे आहेत बघा. वजा 9x अधिक 2x आणि हे पुढचे वजा 6. आता खाली बघा x वर्ग म्हणजे x कंसाचा वर्ग 4 कुणाचा वर्ग आहे? 2चा वर्ग आहे. मग आता परत या दोघांच्या मधून काय केलं आपण? 3 आणि x सामाईक घेतले. 3x. 3 आणि x वर्ग त्यातला एक सामाईक घेतला, एक शिल्लक राहिला. वजा 3 आले. वजा किती आले? 3. परत यांच्यामधनं 2 दोन्हीकडे कोण आहे? 2 आहे. तर अधिक 2 सामाईक घेतला काय राहणार? 2 सामाईक घेतला फक्त कोण राहिला हा? x. आणि 2 मधनं 2 सामाईक घेतले. 2 भागिले 2 1. आणि सॉरी इथे सुद्धा 3 सामाईक घेतलं. आणि 3 सामाईक घेतल्यानंतर 3 आणि x दोन्ही पण सामाईक घेतले. 3 1 3. त्यामुळे इथे 1 येणार. कारण दोन्हीकडेच कंस जर बरोबर आले तरच आपलं बरोबर आहे. x वजा 1 x वजा 1. आता शेवटी बघा छेदामध्ये याच्यात सुद्धा खाली काय करणार आपण? x सामाईक घेणार. वर्गपैकी एक सामाईक घेतला, एक शिल्लक राहिला. 4x कडनं x सामाईक घेतला. त्यामुळे वजा 4 राहणार फक्त. x नाही लागणार त्याला. कारण हा x इकडे सामाईक घेतलाय. त्यामुळे वजा 4. परत वजा 3 सामाईक घेतला. किती घेतला? वजा 3 सामाईक घेतला. x आता अधिक 12 मधून वजा 3 सामाईक घेतले. आता कधीही लक्षात ठेवा, ज्यावेळी आपण सामाईक घेतो अधिक 12 मधनं सामाईक वजा 3 म्हणजे भागायचं खरं तर त्याला. 3 चोक किती येणार? 12 आणि त्याचं चिन्ह कुठलं येणार? वजा 4. त्यामुळे इथं पण किती येणार? x वजा 4 छेदामध्ये. सॉरी इथला छेदामध्येच लिहिलंय आपण हे. त्यामुळे हे इथंच. हा छेदच आहे. ओके परत लिहू नका ही खालची रेष. आता इथे भागिले तर भागिले लिहूया. याच्यामध्ये बघा 3x वर्ग वजा 9x. तर यातनं 3x सामाईक घेऊया. तर फक्त काय राहणार? x वर्ग पैकी एक सामाईक घेतला, एक शिल्लक राहिला. वजा 9ला जर ह्या 3 न भागलं कारण 3 सामाईक काढले. 3 त्रिक 9 आणि x ऑलरेडी आपण सामाईक काढलाय. परत आता इथे बघा अधिक 2 जर सामाईक घेतले तर कंसात काय राहील तिथं वरती लिहितो मी. 2 सामाईक घेतले. फक्त कोण राहिलं? x आणि 6. 6ला 2 ने भागलं तर 3 आणि मधलं चिन्ह वजा. त्यामुळे x वजा 3. नंतर खाली बघा a वर्ग वजा b वर्ग. तर a वर्ग वजा b वर्गचं उत्तर काय येतं? a अधिक b. म्हणजे हा a आहे आणि हा b आहे. तर x अधिक 2 आणि दुसऱ्या कंसामध्ये x वजा 2. तर हे सगळे अवयव आपण शोधून काढले. हे x वजा 3 लिहिलं इथे. आता इथे वरचा हा अंश आहे, खाली आहे तो छेद आहे. ही रेष चुकून झाली मगाशी. दोन्हीकडे समान कंस किती आहे बघा? x वजा 1 x वजा 1. तो पहिल्यांदा लिहा. राहिलं कोण? 3x अधिक 2 म्हणजे 3x अधिक 2. छेदामध्ये
हं. छेदामध्ये बघूया आपण x वजा 4 x वजा 4 तर त्याला इथं लिहा x वजा 4 दोन्हीकडे आहे म्हणून आणि इथं x वजा 3 भागिले आता दोन्हीकडे इथं बघा x वजा 3 आहे, इथं पण x वजा 3 आहे. तर तो सामायिक काढला x वजा 3 काय राहील मग 3x अधिक 2 राहील. ओके 3x अधिक 2. मग छेदामध्ये परत x अधिक 2 आणि x वजा 2. आता याच्यामध्ये डायरेक्ट कॅन्सलेशन करायला जाऊ नका. कारण याच्यामध्ये काय होणार आहे बघा x वजा 1 हे जरा स्टेप आपल्याला परत लिहावी लागेल. 3x अधिक 2 x वजा 4 x वजा 3 भागिलेच्या ऐवजी लिहायचं गुणिले. भागिलेच्या ऐवजी काय लिहायचं गुणिले. तर वरती काय लिहिणार मग x अधिक 2 x वजा 2 हा भागिलेच्या ऐवजी काय करायचं गुणिले आणि अंश आणि छेद काय करायचं उलट करायचं. म्हणजे छेदात किती लिहिणार x वजा 3 3x अधिक 2. ओके. मग आता याच्यात बघा इथे काय काय कॅन्सल होतंय बघा. काय केलं भागिलेच्या ऐवजी गुणिले लिहिलं आणि पुढचा अंश आणि छेद काय करायचं उलट करायचं. त्याला रेसिप्रोकल आपण किंवा त्याचा गुणाकार व्यस्त शोधतो आणि मग सोडवतो ते. आता इथे बघा काय काय कॅन्सल होणार तर याच्यामध्ये 3x अधिक 2 ला 3x अधिक 2 काय होणार कॅन्सल होणार. बाकी याच्यामध्ये काही तसं दिसत नाही. त्यामुळे आहे तसं लिहूया x वजा 1 दुसरा कंस आहे x अधिक 2 x वजा 3 आणि खाली बघा x वजा 4 x वजा 3. तर हे त्याचं उत्तर आहे शेवटचं. x वजा 2 x अधिक 2 x वजा 2 x वजा 1 आहे x वजा 4 x वजा 3. तर एवढंच राहतं त्याच्यामध्ये एकच कॅन्सल होते टर्म फक्त. आता उदाहरण क्रमांक 6 बघूया. आता उदाहरण क्रमांक 6 मध्ये 4x वर्ग वजा 11x अधिक 6 छेद 16x वर्ग वजा 9. उदाहरण आहे तसं लिहून घेतलं आणि मग परत या 4 ने 6 ला काय करायचं गुणायचं म्हणजे साइन चोक 24 आहे ना. 4 गुणिले 6 4 सख्ख 24 मधली संख्या काय आहे बघा वजा 11. आता गुणाकार धन कधी येतो धनसंख्या दोन्ही धन किंवा दोन्ही ऋण. इथलं चिन्ह काय आहे ऋण. त्यामुळे दोन्ही चिन्ह ऋण द्यायचे. चिन्ह समान म्हटल्यावर बेरीज. मग अशी संख्या शोधा ज्यांची बेरीज 11 येते आणि गुणाकार 24. म्हणजे किती येणार 8 गुणिले 3 8 त्रिक 24 येणार. मग आता इथे ते वापरूया आपण 4x वर्ग वजा 8x वजा 3x अधिक 6 छेद 16. 16 कुणाचा वर्ग आहे 4x त्याचा वर्ग वजा 9 कुणाचा वर्ग आहे 3 चा वर्ग 4x त्याचा वर्ग वजा 3 कंसाचा वर्ग. आता याच्यामध्ये इथे पहिल्यांदा वरती 4 आणि 8 हे दोघे 4च्या पाड्यात आहेत. त्यामुळे 4 सामायिक काढला दोन्हीकडे x आहेत त्यामुळे x काढला. आता x वर्ग पैकी एक x फक्त सामायिक काढला किती राहिला 1 शिल्लक राहिला. x वर्ग म्हणजे 2. त्यातला एक सामायिक काढला 1 शिल्लक राहिला वजा 8 सामायिक किती काढले 4 4 दुनी 8 त्यामुळे 2 येणार x ऑलरेडी कॉमन काढला. आता इथं चिन्हासहित वजा 3 ते सामायिक काढायचे. वजा 3 सामायिक काढले फक्त राहिले x. आता 6 मधून वजा 3 सामायिक काढले म्हणजे 6 ला कितीने भागणार वजा 3 ने. 3 दुनी 6 म्हणजे किती येणार वजा 2 x वजा 2. आता खाली जर आपण बघितलं इथे तर इथे कुठलं सूत्र वापरणार a वर्ग वजा b वर्ग बरोबर a अधिक b a वजा b. ओके हे सूत्र येणार a अधिक b a वजा b. मग इथे 4x अधिक 3 हा पहिला कंस आणि दुसरा कंस सॉरी 4x वजा 3 कारण का हे कुठल्या स्वरूपात आहे a वर्ग वजा b वर्ग. मग a ची किंमत 4x b ची किंमत 3 म्हणजे 4x अधिक 3 आहे आणि 4x वजा 3 असं. मग आता वरती त्याला अजून हे बघा इथे दोन्हीकडे कुठला समान कंस आहे x वजा 2 आणि मग राहिले कोण 4x वजा 3 दोन्हीकडे समान कंस आहे तो एकदाच लिहिला राहिलं कोण 4x वजा 3. आता खाली 4x अधिक 3 4x वजा 3. आता इथे जर आपण बघितलं तर याला हे कॅन्सल होईल आणि फक्त काय येईल x वजा 2 4x अधिक 3 हे त्याचं अचूक उत्तर आहे. x वजा 2 4x अधिक 3. इथं उदाहरण क्रमांक 6 आपलं झालेलं आहे. 7 आणि 8 पुढचे. तर आता उदाहरण क्रमांक 7 बघूया. a घन वजा 27 छेद 5 a वर्ग वजा 16a अधिक 3 भागिले a घन अधिक 3a अधिक 9 छेद 25 a वर्ग वजा 1. तर आहे तसं उदाहरण लिहून घेतल्यानंतर पहिल्यांदा a घन
तर पहिल्यांदा आहे तसं ए घन वजा 27 हा कुणाचा घन आहे? 3चा घन. तर ए कंसाचा घन आणि 27 3 त्याचा घन येणार. परत आता 5 गुणिले 3 केले तर 5 गुणिले 3 किती येणार? 15 येणार. तर 15चे अवयव काढायचे. 5 गुणिले 3 15 आणि मग मधली संख्या किती आहे? वजा 16. तर त्याच्यामध्ये त्याचे अवयव काढायचे. म्हणजे कसे? तर 15 गुणाकार कधी येणार? दोन्ही संख्या धन किंवा ऋण असतील. तर इथली संख्या काय आहे? ऋण. त्यामुळे दोन्ही काय घ्यायचे? ऋण घ्यायचे. आणि परत इथे गुणाकार 15 यायला पाहिजे. चिन्ह समान असल्यामुळे बेरीज 16. म्हणजे बघा 15 एक्के 15. असे अवयव येतील. मग ते इथं लिहूया. 5a वर्ग. पहिला अवयव येणार वजा 15a. पुढचा येणार वजा 1a. आणि इथे शेवटची संख्या किती आहे? अधिक 3. फक्त या मधल्या पदाची 16ची आपण फोड करतोय. वजा 15a आणि वजा 1a. भागिले आहे तसं लिहूया. आता इथे सुद्धा बघा, इथे काही नाही म्हणजे सहगुणक 1 आहे. तर या 1 ने इकडे 9ला गुणलं तर किती येणार? आहे तसं 9 येणार ते. त्या 9चे अवयव काढायचे. म्हणजे गुणाकार किती यायला पाहिजे? गुणाकार 9. आता मधल्या संख्येचं चिन्ह बघा. धन 3 अधिक 3 आहे ते. इथे चिन्ह अधिक आहे त्यामुळे दोन्ही अधिक द्या. चिन्ह समान म्हणजे बेरीज. तर बेरीज किती यायला पाहिजे? 3. आणि गुणाकार केल्यानंतर तो किती यायला पाहिजे? 9. तर हे त्याचे अवयव काढायचे आहेत आपण. तर याचे असे अवयव पडणार नाहीत. ओके. हा जो आहे त्याचे अवयव असे पडणार नाहीत. त्यामुळे आपण त्याला तसं ठेवूया. कारण प्रयत्न करून बघितला आपण त्याचे अवयव पडत नाही. बरं ठीक आहे. आता खाली छेदात जे आहे तसं लिहूया. ए वर्ग अधिक 3a अधिक 9 छेद 25 कुणाचा वर्ग आहे? 5a त्याचा वर्ग. 1चा वर्ग किती येणार? 1 वर्ग. आता ए घन वजा 3चा घन. तर त्याला सूत्र कुठलं वापरणार? ए घन वजा बी घन. तर त्याचं उत्तर काय येतं ए घन वजा बी घनाचं? तर पहिल्यांदा ए वजा बी म्हणजे आहे तसं ए वजा 3. ए घन वजा बी घनाचं सूत्र वापरायचं. ए वजा 3. परत ए चा वर्ग म्हणजे पहिला याचा वर्ग वजा ए बी म्हणजे 3. आता इथे वजा आहे त्याच्याऐवजी इथे अधिक घ्यायचं. ए गुणिले 3 म्हणजे 3a येणार अधिक b चा वर्ग म्हणजे 3चा वर्ग 9 येणार. आता खाली तसं इथे खाली करत असताना 5a वर्ग आणि 15. तर 5 सामायिक काढूया. ए पण सामायिक काढूया. ए वर्गपैकी एक सामायिक काढला, एक शिल्लक राहिला. वजा 5 त्रिक 15 आणि ए सामायिक काढला. तर वजा एक काय केलं आपण? सामायिक काढला. काय राहणार बघा वजा एक सामायिक काढल्यावर? फक्त ए. आणि 3 मधनं वजा एक सामायिक काढलं म्हणजे बघा 3 छेद वजा 1. 3 छेद वजा 1 म्हणजे किती येणार? वजा 3. हे बाजूला काढले आपण. आता भागिलेच्या ऐवजी काय लिहिणार आपण? गुणिले लिहिणार. भागिले काढून काय लिहायचं त्याच्यामध्ये? गुणिले लिहायचं आणि हे उलट करायचं वरचं जे आहे ते. किंवा नंतर शेवटी करूया. आता इथं भागिलेच लिहूया आहे तसं. ठीक आहे. पहिल्यांदा आहे तसं लिहूया. ए वर्ग अधिक 3a अधिक 9. आता इथं कुठलं सूत्र वापरणार? तर याच्यामध्ये ए वर्ग वजा बी वर्ग. ए वर्ग वजा बी वर्ग काय? तर समजा हे ए आहे आणि हा कंस बी आहे. ए अधिक बी म्हणजे 5a अधिक 1 आणि दुसऱ्या कंसामध्ये 5a वजा 1. तर अधिक 1 वजा 1. ए वर्ग वजा बी वर्गचं सूत्र वापरलं. मग आता काय काय राहिले बघा याच्यात? ए वजा 3. परत ए वर्ग अधिक 3a अधिक 9 छेद खाली बघा दोन्हीमध्ये सामायिक कोण आहे? ए वजा 3. हे बाजूला काढले. राहिलं कोण? 5a वजा 1. भागिलेच्या ऐवजी आता तसं उलट करूया. भागिलेच्या ऐवजी गुणिले आणि मग पुढचे अंश आणि छेद उलटे करायचे म्हणजे 5a अधिक 1 पहिल्या कंसामध्ये. दुसऱ्या कंसामध्ये कोण आहे? 5a वजा 1 छेदामध्ये ए घन अधिक 3a अधिक 9. तर असे ते काय करायचे अवयव उलट करायचे इथं. भागिलेच्या ऐवजी गुणिले आणि इथला अंश आणि छेद काय करायचं? उलट करायचं. गुणाकार व्यस्त घ्यायचा त्याचा. ए वजा 3 ला ए वजा 3 गेलं. हा कंस सेम आहे बघा. ए वर्ग अधिक 3a अधिक 9. ए वर्ग अधिक सॉरी इथं वर्ग आहे. ए वर्ग अधिक 3a अधिक 9 हे सुद्धा कॅन्सल झालं. इथं वर्ग आहे ए वर्ग. कारण इथे आधी वर्ग होता. आता इथे 5a वजा 1 5a वजा 1. त्यामुळे सगळे कॅन्सल झाल्यानंतर फक्त काय उरणार आहे? 5a अधिक 1 हे त्याचं अचूक उत्तर आहे. उदाहरण क्रमांक 7चं. आता उदाहरण क्रमांक 8 बघूया आपण. आता लिहिताना याला आधी एक्स वर्गचं पद आधी लिहूया. एक्स वर्ग
मधलं पद आहे 2x आणि शेवटी किती आहे अधिक 1 छेदामध्ये x वजा 1. तर याच्यामध्ये 1 चा घन 1च येणार. त्यामुळे असं लिहूया 1 कसं लिहूया 1 चा घन वजा x वजा 3 चा घन गुणिले याच्यामध्ये सुद्धा x वर्ग पहिल्यांदा किंवा असंच लिहूया 1 अधिक x अधिक x वर्ग आणि छेदामध्ये 1 अधिक x. आता याच्यामध्ये 1 अधिक x असं लिहूया आपण. त्याच्यानंतर पुढे सोडवताना जर आपण x वजा 1 कंसाचा वर्ग बघा कशाचा x वजा 1 कंसाचा वर्ग याचा विस्तार केला तर काय येईल x वर्ग परत 2 कारण a वजा b कंसाचा वर्ग बरोबर a वर्ग वजा 2ab म्हणजे x गुणिले 1 2x येणार आणि 1 चा वर्ग किती येणार 1 वर्ग. म्हणजे थोडक्यात ही जी संख्या आहे कुठली संख्या तर x वजा x वर्ग वजा 2x अधिक 1 हा कुणाचा वर्ग आहे तर x वजा 1 कंसात त्याचा वर्ग येतो. त्यामुळे काय येणार त्याचं उत्तर x वजा 1 कंसाचा वर्ग. ते मी इथं वर्ग करून दाखवलंय तुम्हाला. हे तुम्ही रिझन पुढे कंसात लिहू शकता कारण त्याचं. x वजा 1 कंसाचा वर्ग बरोबर x वर्ग वजा 2x अधिक 1. त्यामुळे याच्याऐवजी काय लिहायचं x वजा 1 कंसाचा वर्ग. खाली इथे जर आपण बघितलं तर a वजा 1 a वजा 1 सॉरी a वजा x जो आहे a वजा x ए घन वजा बी घनाचं सूत्र वापरायचं. तर ए घन वजा बी घनाचं सूत्र काय येणार तर ते लिहिताना असं लिहूया ए वजा बी ए चा वर्ग म्हणजे 1 चा वर्ग वजाच्या ऐवजी आता इथं पुढे इथं वजा तर इथं अधिक घ्यायचा ए बी करायचे ए बी म्हणजे x गुणिले 1 तर xच येणार आणि b चा वर्ग म्हणजे x चा वर्ग घनाचं सूत्र वापरलं ए घन वजा बी घन परत इकडे गुणिले 1 अधिक x अधिक त्याचा वर्ग आला परत इथे 1 अधिक x आता याच्यामध्ये इथे जर आपण बघितलं तर वर्ग आहे तो ते करत असताना इथे आपण असं लिहूया याच्यामध्ये एक्स इथे या कंसाला इथला कंस काय होईल कॅन्सल होईल एक्स वजा 1 कंसाचा वर्ग आहे तर एक्स वजा 1 कंसाचा वर्ग किंवा 1 वजा 1 कंसाचा त्याचा वर्ग आला तर हा जो एक्स वजा 1 कंसाचा वर्ग आहे तर त्याला आपण असं लिहू शकतो कारण का हे बघा ऋण संख्या जरी असेल वजा 5 त्याचा वर्ग तो 25च येणार 5 जरी असला तरी त्याचा वर्ग 5चा वर्ग जरी केला तरी 25च येणार त्यामुळे हे जे एक्स वजा 1 कंसाचा वर्ग आहे ते आपण असं पण लिहू शकतो 1 वजा 1 कंसाचा वर्ग आणि मग खाली राहिलेलं बघा इथे इथे एक राहिलाय 1 वजा एक्स इकडे राहिलंय 1 अधिक एक्स आता त्याच्यानंतर इथे वर्ग म्हणजे किती वेळा गुणाकार 2 वेळा 1 वजा एक्स 1 वजा एक्स त्याचा वर्ग तसंच खाली 1 वजा एक्स 1 अधिक एक्स तर याच्यामध्ये काय करणार आपण त्याला इथे 1 वजा एक्स ला 1 वजा एक्स हे कॅन्सल होईल इथं काय राहील सांगा 1 वजा एक्स छेद 1 अधिक एक्स हे त्याचं शेवटचं उत्तर राहील ओके तर अशा प्रकारे 8ही उदाहरणं आपण सोडवलेली आहेत या सराव संचमधले तर इथे हा सराव संच जो 6.4 आहे तो इथे आपला संपतो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इतर जे सराव संच आहेत ते बघूया थँक्यू